विकास कामाच्या भरवशावर मतदार मला पुन्हा संधी देणार. माजी सरपंच रामहरी राऊत. तोंगलाबाद ग्रामपंचायत निवडणुकीत उतरले पॅनल. दर्यापूर तालुक्यातील तोंगलाबाद ग्रामपंचायत निवडणुकीची चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगायला लागली आहे. कारण तालुक्यातील राजकारणात महत्त्वाची ग्रामपंचायत असणारे तोंगलाबाद हे आदर्श गाव म्हणून ओळखले जाते. त्यातच सर्वांचे लक्ष लागले आहे ते येथील वार्ड क्रमांक 3च्या ओबीसी पुरुष प्रवर्गावर. यामध्ये गावामध्ये 5 वर्षात करोडो रुपयाची विकास कामे करणारे विद्यमान कालखंड पूर्ण केलेले रामहरी राऊत यांना आपल्याला विकास कामाच्या भरवशावर मतदार पुन्हा संधी देतील असा विश्वास आहे. चला तर आज जाणून घेऊया या उमेदवाराचे मत. सह्याद्री माझा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, वंदनीय राष्ट्रश्री तुकडोजी महाराजांनी म्हटलेला आहे, गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदशा येई देशात. त्या संदर्भातलं जे संपूर्ण अमरावती जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात जे निवडणुकीचं जे ग्रामपंचायतच्या निवडणुकीचं जे बिगुल वाजलेलं आहे आणि आता जो प्रचाराचा जो एक ग्रामपंचायतचा जो विषय आहे ते आता प्रचाराला कुठेतरी आता गती निर्माण झालेली आहे. नमस्कार मित्रांनो, मी सुरुवात देशमुख. आज आपण आलेलो टोंगलाबादमध्ये. टोंगलाबादमधली जे टोंगलाबादची जे सुरुवातीपासूनचा आपण त्यांचा संवाद आपण जाणून घेतलेला. त्या संदर्भात आज आपल्या सोबत आहे या पदावर काही काळी म्हणजे मागच्या वेळेस सरपंच राहिलेले रामहरी भाऊ. तुम्ही नामांकन अर्ज भरलेला आहे, पण राजकारणात तुम्ही का अग्रेसर झालेले आहे? कारण की या अगोदर तर सामाजिक कार्यात तुम्ही अग्रेसर होतेच, पण राजकारणच का? त्याचा विषय असा आहे, माणसाच्या जीवनाच्या 3 पायऱ्या आहे जीवन जगताना. एकदम राजकारणात जर उडी घेतली तर कदाचित माणूस त्याच्यात विजयी होईल, अन्यथा होणार सुद्धा नाही. आणि याला कारण आपलं धर्मशास्त्रसुद्धा असं सांगते की स्टेपनं जीवन जगलं पाहिजे. त्यासाठी राजकारण त्याच्या मागचा मुद्दा आहे धर्मकारण, आणि त्याचे मागं जर गेलं पहिली पायरी आहे आपला संसार. आपला संसार हा सुखी असावा, आपलं कुटुंब चांगलं असावं, आपली धर्मपत्नी चांगली असावी, आपला मुलगा चांगला असावा, आपल्या मुलाला रोजगार असावा, आपल्या कुटुंबाला रोजगार असावा. म्हटलं याचा विषय असा आहे की आपली आर्थिक बाजू एकदम सक्षम असावी. अन्यथा जर आपण धर्मकारण करत बसलो, राजकारण करत बसलो, तर आपल्या घरातले लोकसुद्धा आपल्याला मूर्खातून काढण्याची शक्यता असते, काढू शकतात. आपली पत्नीसुद्धा आपल्याला आगळं वेगळं बोलू शकते, आपला मुलगासुद्धा आपल्याला आगळं वेगळं बोलू शकते. तर आपल्या मुलाला कसा रोजगार भेटे ही आणि आर्थिक बाजू, मी माझ्या जीवनातली तालुक्याच्या ठिकाणी आपलं वास्तव्य असावं, गावात चांगलं वास्तव्य असावं, समाजात आपला मान सन्मान असावा, याच्यामुळे मी माझा संसार पहिले फलश्रुत केला. त्यानंतर मी ओढलो समाजकार्याकडे. राजकारणात एकदम उडी घेताना समाजकार्याची सुद्धा गरज आहे. कारण भगवान गोपाळकृष्ण सांगून गेले, धर्मकारण आणि राजकारण याची सांगड आहे, तसं राजकारण जमत नाही. त्यासाठी मी माझ्या जीवनात आध्यात्मिक क्षेत्रातून धर्मकारण केलं. तो त्या धर्मकारणात माधापुरात आलो. राहिल्याबरोबर मी तिथं माझ्या घरापाशी एक आपले विदर्भाचे जे संत आहे, नामांकन संत गजानन महाराज यांचं एक सुंदर लोकवर्गणीतून 15 लाख रुपये लोकवर्गणी 2009चा विषय आहे तो. मी अग्रेसर होतो. तिथं माझ्यासोबत तुमच्या सौंदोळी गावचे आमचे मित्र गजानन भाऊ देशमुख आणि आमचे चौखंडे साहेब निंबाळकर सर, तिथं या लोकांनी आम्ही तिथं कार्य केलं. आणि भव्य एक मंदिर तिथं 15 लाख रुपयाचं एक वास्तू मंदिराची आम्ही उभी केली. दुसरं काही टक्के उद्ध्वस्त झाला होता काही लोकांचा. तर आम्ही दर्यापूरला 2008मध्ये तो नदीला पूर आलेला होता, तर तिथं राहायला गेलो. मुलाच्या सर्व्हिस लागली होती आणि त्यांच्या सोयीसाठी तिथं राहायला गेलो. 7 वर्ष मी दर्यापुरात राहिलो. राहिल्याबरोबर मी तिथं माझ्या घरापाशी एक आपले विदर्भाचे जे संत आहे, नामांकन संत गजानन महाराज यांचं एक सुंदर लोकवर्गणीतून 15 लाख रुपये लोकवर्गणी 2009चा विषय आहे तो. मी अग्रेसर होतो. तिथं माझ्यासोबत तुमच्या सौंदोळी गावचे आमचे मित्र गजानन भाऊ देशमुख आणि आमचे चौखंडे साहेब निंबाळकर सर, तिथं या लोकांनी आम्ही तिथं कार्य केलं. आणि भव्य एक मंदिर तिथं 15 लाख रुपयाचं एक वास्तू मंदिराची आम्ही उभी केली. दुसरा विषय समाजकार्याचा मी सांगू इच्छितो. त्याच मंदिरामध्ये आपल्या परिसरात एक कारला गाव आहे, अंजनगाव जवळ, तिचे एक ग्रस्त आहेत, ब्राह्मण आहे, भागवतकार आहे, परंतु त्यांची आर्थिक बाजू खूप कमकुवत होती. सर्व आपला 2 तालुक्यात ते ग्रस्त परिचित आहे. त्यांचं घर आम्ही जेव्हा पाहिलं, मातीचं घर, विचार केला की हा सगळा प्रबोधन करून राहिला हा ग्रस्त, याचं घर का बा मातीचं असावं याचा विचार केला.
तिथच्यासुद्धा स्थानिक लोकांना मी भेटलो. त्यांना विचारलं की यांना का घरकुल भेटत नाही. तिथचे सरपंच सांगत की हे ब्राह्मण समाजाचे आहे, हे शासनाच्या कॅटेगरीत बसत नाही, त्यांच्यामुळे यांना घरकुल भेटत नाही. तर आम्ही लोकवर्गणीतून त्यांना घरकुल बांधण्याचा प्रयत्न केला. त्यांचा एक वाढदिवस मी साजरा केला. मला त्या वाढदिवसातून 1,65,000 रुपये लोकवर्गणी लोकांनी आणून दिली. घराचा खर्च एकंदरीत आम्ही तेव्हा दीपक भाऊ कॉन्ट्रॅक्टर आहेत तिथचे दर्यापूरचे, त्यांची भेट घेतली. घराचा स्पॉट दाखवला. 7 ते 7.5 लाख रुपये घराचा एकंदरीत अमाऊंट खर्च होता. त्यानुसार पंढरपूरची वारी काढली. पंढरपूरला 300 लोक घेऊन आमचे डॉक्टर गोपालभाऊ जवळकार आणि इतर सगळी मंडळी आमच्यासोबत होती. पंढरपूरला गेलो. 300 लोक आम्ही सोबत नेले. त्याच्यातून मला 2.5 लाख रुपये उरले. त्यानंतर अजून घरात पैसे कमी होते त्या बांधकामात. खामगावमध्ये लांजूळ म्हणून गाव आहे, तिथं आम्ही काही मंडळी गेलो आणि तिथचा एक ग्रस्त होते धामोळे म्हणून. त्या धामोळे साहेबांना आम्ही तिथं भेटलो. ते सुद्धा महाराजचे जुळलेले होते. आम्ही हा प्रश्न त्यांना सांगितला. अवघ्या 5 मिनिटात त्यांनी त्या घरासाठी मला 2,52,000 रुपये लोकवर्गणी दिली. अशी 7 लाख रुपये 7.5 लाख रुपये माझ्याकडे गेली. ते पाटील समाजचे ग्रस्त, मी जातीनं माळी, घर ब्राह्मणाचं बांधायचं आहे आणि माझं अकाउंट होतं महाराष्ट्र बँकेचं. तर गजाननभाऊ देशमुखच्या खात्यात त्यांनी महाराष्ट्र बँकेत अवघ्या 15 मिनिटात 2,52,000 रुपये वर्गणी टाकली. एवढा मोठा विश्वास काही परिचित नसताना जर माझ्यावर टाकतात लोक, तर मला असं वाटलं की आपण अजूनही काहीतरी समाजाचे कामं केले पाहिजे. असे कामं मी तिथं दर्यापूरला असताना केलो. त्यासुद्धा अगोदर वैधानिक विकास मंडळातून मी कोणत्याही सामाजिक पदावर इथं नव्हतो. याच्यात राजकारणात मी नव्हतो. तुकाराम भाऊ वैधानिकचे अध्यक्ष होते. आमचं जेव्हा सावतानगर आम्ही नगर वसवलं, तिथं तुकाराम भाऊजवळून मी 10 लाख रुपयाचं त्यांच्या निधीतून एक मोठं सभागृह 10 वर्षाच्या पूर्वी इथं बांधलेलं आहे. तो सुद्धा एक प्रश्न मी सामाजिक दृष्टिकोनातून मिटवलं. त्यानंतर या परिसरात जे अण्णा महाराजचं एक सभागृह आहे, हे सुद्धा मी माझा अग्रेसर त्याच्यात भाग होता. तुकाराम भाऊच्याच निधीतून 5 लाख रुपयाचं निधीतून तुकाराम भाऊच्या आम्ही तिथं एक सभागृह बांधलेलं आहे. आणि त्या सभागृहात या तहसीलमध्ये किंवा आपल्या एरियात आमचे एक गुरु होऊन गेले अण्णाजी महाराज, जळगाव खानदेशचे. 40 वर्षे त्यांनी आमच्या गावाला प्रबोधन केलं. येताना त्यांना किती त्रास झाला असेल, किती यातना सहन करावं लागलं असेल. त्यांनी आता एक 12 महिन्याच्या पूर्वी त्यांची हे लोकांची यात्रा संपवली आणि त्यांची प्रतिमा आपल्या गावात असावं, आपल्या मंदिरात असावं, यासाठी डॉक्टर जवळकार आणि मी, आमच्यासोबत जे काही आमच्या मंडळात लोक जोडले आहे, गजाननभाऊ जाधव आहे, विठ्ठलभाऊ बिरकळ आहेत, रमेशभाऊ मेहरे आहेत, हे लोक आमच्याशी जुळलेले आहे. यांना सोबत घेऊन अण्णा महाराजसाठी सुद्धा 4 लाख रुपये लोकवर्गणी मला दिली. अशा प्रकारे मी पहिले हे सामाजिक कामं केले. एक सामाजिक काम आपल्या गावात एक गरीबग्रस्त आहे, विठ्ठलभाऊ बाईसकार, रामूशेठ मालपाणी, एक मोठे लोहा लोकांचे व्यापारी माझ्याशी जुळलेले आहे, मी त्यांच्याशी जुळलेला आहो. तर त्यांना मी सहज प्रश्न केला. आम्ही सगळ्या लोकांना मी भेटलो की बाबा गणेश जवळकार, आम्हाला या इलेक्शनमध्ये 2015च्या निवडून द्या, आम्हाला गावासाठी काहीतरी करायचं आहे. तर लोकांना खूप आमच्यावर विश्वास टाकला, आम्हाला निवडून दिलं. ग्रामपंचायतमध्ये निवडून आल्या एक 12 महिने मी विकास कामं गावच्या हाती घेतले आणि लोकांचा जो पाहायचा दृष्टिकोन माझ्याकडे होता, विरोधातले जे लोकसुद्धा होते त्यांनी सुद्धा खूप चांगल्या नजरनं माझ्याकडे पाहिलं. गरीब जरी असतील त्यांनी चांगल्या भावनेतून माझ्याकडे पाहिलं. असं हा गाळा वळत असताना काही जे शिक्षण तज्ज्ञ गावातले लोक आहेत, त्यामध्ये डॉक्टर जळमकर, डॉक्टर पानझाडे, रणजित गणोदे आहेत, विनोद मेहरे आहेत, सदानंदराव जाधव, देवलाल आठवले, ही मंडळी मला भेटली आणि माझ्यापुढे यांनी प्रश्न मांडला की भाऊ, पहिले गावची शाळा चांगली असावी, शाळा तुम्ही प्रगत करा, हा प्रश्न त्यांनी माझ्याकडे मांडला. ओघाओघानं त्याच वर्षी 16-17मध्ये शासनाचं एक पत्र आमच्या ग्रामपंचायत आलं आणि शाळेला सुद्धा एक पत्र आलं की लोकवर्गणीतून आपापल्या गावच्या शाळा प्रगत झाल्या पाहिजेत. शैक्षणिक क्षेत्रात जी काही गावातून सकाळी मंडळी लहान लहान मुलं तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणाला जातात, हा लोंढा थांबला गेला पाहिजे, गावातलीच शाळा चांगली झाली पाहिजे असं पत्र आलं. आणि त्या पत्रावर आम्ही विचार केला. डॉक्टर जवळकार गोपाल भाऊ, आमचे ग्रामपंचायतची सगळी मंडळी, सगळे लोक आमच्याशी ग्रामपंचायतचे चांगल्या मानानं जुळलेले होते, चांगले बरेपैकी जुळलेले होते. मी एक ग्रामसभा बोलावली आणि ग्रामसभेत हा प्रश्न मी लोकांपुढे ठेवला की लोकवर्गणीतून आपल्याला शाळा बांधायची आहे. तर सगळ्या लोकांनं त्या गोष्टीला होकार दिला. आम्ही ते कार्य हाती घेतलं. तर कार्य हाती घेतल्यानंतर
मी माझे स्वतःचे 25,000 रुपये गोपाल भाऊ आणि शाळेचे मुख्याध्यापक रायबोले सर आणि त्यांच्या सहाय्यक शिक्षिका अटाळकरताई आणि आमच्यासोबत एक रामेश्वर दौडकर आमच्या गावातला मुलगा हा सगळा जुळलेला होता. आणि या सगळ्याची वर्गणी आम्ही गोळा केल्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी आम्ही गेलो दर्यापूरला की अजून आपल्याला बरीचशी वर्गणी करायची आहे. हे सगळं काम करत असताना जेव्हा हा प्रश्न माझ्या गावात गेला, माझ्या गावातले तोतारामजी मानकर हे एक आज 90 वर्षाचे ग्रस्त आहे, ते माझ्याकडे आले दर्यापूरच्या घरी आणि येताना त्यांनी 2 लाख रुपयाचं पैशाचं पोतं माझ्या घरी आणलं. हे शाळेसाठी गावासाठी त्यांचा नातूसुद्धा सुनील मानकर सोबत होता. ते गावासाठी तुम्ही कुठंतरी खर्च करा, शाळेला खर्च करा, कोणत्याही कामात खर्च करा. मी त्यांना सांगितलं काका म्हटलं एवढ्या पैशाचं काम नाही. मी ताबडतोब त्यांचे 1 लाख रुपये घेऊन आलो परत आणि पोस्टात माझ्या हातानं त्यांच्या नावानं टाकून दिले आमच्या पुंडलिकराव राऊतकडे आणि 1 लाख रुपये त्यांचे ठेवून घेतले. आणि त्यांच्या पत्नीच्या नावानं हे सुंदर दिसणारं प्रवेशद्वारसुद्धा मी त्यांच्या पत्नीच्या नावानं इथं बांधलेलं आहे आणि काही पैसे शाळेच्या इतर विकासासाठी लावलेलं आहे. आता हे प्रवेशद्वार बांधायला 4 ते 5 वर्षाचा काळ होऊन गेला. काही मंडळी आत्ता भाऊसाहेबच्या इकडे येऊन गेली की हे या शाळेवर या मानकरचं नाव कसं काय टाकलं, पोत्यानं रुपये त्या ग्रस्तानं दिले, त्याचं नाव टाकलं म्हणून का वावरलं, त्याचंच नाव टाकायला लागणार आहे. तर अशा प्रकारे आम्ही जे बाजार समितीचे जे डायरेक्टर आहेत निवडून दिले होते आम्ही तेव्हा त्यांच्याजवळून निधी आणला. त्यावेळेस आपल्या इथं तायडे साहेब तहसीलदार होते, ते सुद्धा शाळेमध्ये 2-3 वेळ येऊन गेले, त्यांनी सुद्धा आम्हाला निधी दिला. इथं शाळेचे देणगीदाराचं मोठं बोर्ड लागलेलं आहे. ह्या लोकांची आम्ही सगळ्या भेटी गेल्या. आपल्या इथं तो आमच्या इथचा एक मुलगा आहे मेहरे, तो मुंबईला आहे, त्यांनी शाळेला 25,000 रुपयाचं एक वस्तू चांगली सप्लिमेंट दिली. काय दिलं, लॅपटॉप त्यांनी शाळेला दिलेला आहे. मधुकर मेहरे आहे, त्यांच्या वडिलाच्या प्रित्यर्थ त्यांनी 5,000 रुपये शाळेला त्यांनी वर्गणी दिलेली आहे. अशा लोकांना एवढी मोठी वर्गणी देऊन ही शाळा आम्ही जवळपास 5 ते 6 लाख रुपये लोकवर्गणी, मला तर असं वाटते की बंद्या महाराष्ट्रातसुद्धा एवढी लोकवर्गणी कोण केली नसेल. एवढा विश्वास या शाळेसाठी या गावासाठी माझ्यावर लोकांनी टाकला. मागील टर्ममध्ये जे सरपंच होते रामहरिभाऊ राऊत यांच्या कारकिर्दीत अशा कुठली कामं झालेली आहेत? रामहरिभाऊ राऊत हे आमचे मागच्या पंचवार्षिकचे सरपंच आहेत आणि त्यांच्या कामाचा विचार जर केला ना तर असं सांगू शकत नाही आपण या गावात रामहरिभाऊच्या कारकिर्दीत किती कामं झाले बा. त्याच्यात आपली स्मशानभूमी आहे, नंतर अहिल्याबाई होळकर हे धनगर समाजासाठी म्हणजे माझ्या समाजासाठी दिलेलं त्यांनी एक खूप मोठी इमारत आहे, ज्याकरिता त्यांनी 10 लाख रुपये चा निधी आणून ते काम केलेलं आहे. आणि रामहरी काका असे एक व्यक्तिमत्व आहे की म्हणजे त्या व्यक्तीला कुणी गावामध्ये विरोधच करू शकत नाही. आणि त्यांच्यासोबत यावर्षी समजा आम्ही करू. आणि त्याच्यानंतर आपण ज्या गोष्टीत त्यांना सांगितलं की बा आम्हाला काका त्या आमच्या इमारतबद्दल, आमचा थोडासा धनगर समाजाची जे इमारत होती त्याबद्दल आम्हाला जागा चेंजचा एक विषय झाला होता. काकाला मी म्हटलं की काका नाही, आम्हाला ही आमची जी सुरुवातीची जागा आहे तीच पाहिजे. काका म्हणत होते काही हरकत नाही, तुम्ही म्हणसाल तसंच होईल. आणि त्यांनी त्याप्रमाणे केलं. आणि सर्व गावाच्या वतीनं मी त्यांचे सर्व गोष्टीत त्यांच्यासोबत आहे. आणि माझा समाज जो आहे तो त्यांना सर्व समाजाच्या विषयातून आपल्या समाजाचा एक पाठिंबा आहे बा असं मला सांगा, विकास कामं करताना तुम्हाला कुठल्या अशा अडचणींचा सामना करावा लागला? विकास कामं करताना मला तर खूप अडचणीचा सामना करावा लागला. खूप अडचणी आल्या, परंतु मी काही त्या अडचणीला घाबरलो नाही किंवा घाबरत नाही. अडचणी ह्या येतच असतात. टीका आणि विरोध ही तर समाज सुधारणारा मिळालेली बक्षिसे आहेत असं मी मानतो. आणि मी काही घाबरणारा माणूस नाही. काम करायचं, चांगलं काम करायचं, चांगलं काम केलं म्हणजे आपल्याला आत्मिक शांती लाभते असा माझा मानस आहे. अडथळ्याला काही मी जुमानणारा माणूस नाही. दुसरा माझा ग्रामपंचायतचा एक विषय सांगतो की झालं शाळेच्याबद्दल, परंतु शेतीवर जाणारे रस्ते जे आहेत हे शेतकऱ्याला शेतीवर पूरक असावे, चांगले रस्ते असावे. त्यानंतरचं दुसरं काम जे हाती घेतलं मी ते रस्त्यावर घेतलं. जवळपास पांधरण रस्त्याचे मी तोंगलाबादमध्ये 5 किलोमीटरचे पांधरण रस्त्याचं काम केलं आहे. त्यापैकी 1 किलोमीटर रस्ता SDO साहेब शाळा डिजिटल केली म्हणून 1 किलोमीटरचा रस्ता आम्हाला बक्षीस म्हणून त्यांनी गेला, जास्तीचा दिला. वास्तविक तो त्यांच्या अंतर्गत कोठ्यातला आहे.
असे मी 5 किलोमीटर रस्ते शेतीवर जाण्याकरिता केले की ज्या रस्त्यानं शेतीवर जाण्यासाठी खूप अडचणी होत्या. 1 किलोमीटर असणारी शेती सौंदोळी या गावून 5 किलोमीटर आम्हाला व्हावं लागे. ती शेती आम्ही रस्त्याशी जोडलेली आहे. असं रस्त्याचं दुसरं काम हाती घेतलं. अशा प्रकारे मी ह्या रस्त्याचा प्रश्न सोडला. विकास कामं केलेली त्याबद्दल जनता आता खुश आहे की नाराज आहे? जनता तर खूप खुश आहे. जनता एवढी माझ्यावर खूप खुश आहे की आंतरिक मनात जोडलेले आहेत माझ्याशी. आंतरिक ओलानं कामं करायसाठी जोडलेले काय आहे. मी जेव्हा कामं केले आणि तेव्हा काही लोकांना तेव्हापासूनच मला सांगितलं. उदाहरणार्थ श्रीरामभाऊ जवळकार 3 वर्षापासून मला म्हणत होते की रामहरी सरपंच पुढच्या वेळेस तूच पाहिजे. दत्ताभाऊ जळमकर यांनी सुद्धा मला 2 महिन्यापूर्वी म्हटलं की भाऊ तुम्ही उभे राहून नाही राहिले. आम्हाला समजलं तुम्ही उभे राहिला, तुम्ही फॉर्म इलेक्शनला टाका. अशा लोकांच्या चांगल्या श्रेष्ठ लोकांच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत आल्या. त्यानुसार मी या कामात उडी पुन्हाच घेतली. आपण उभं केलेल्या पॅनलचं नाव आणि त्याच्यात किती सदस्य आणि किती सदस्य असे निवडून येतील असं तुम्हाला वाटतं? माझ्या पॅनलचं नाव आहे शेतकरी पॅनल आणि माझे 7च्या 7 उमेदवार निवडून 100% निश्चित येणार ही मला ग्वाही आहे. ही जनता जनार्दन आहे. हा निश्चितच योग्य निर्णय घेणार आणि मी 7 उमेदवार निवडून येणार आहे. जनता आपल्याला मतं का द्यावी असं तुम्हाला वाटते? जनता आपल्याला मतं का द्यावी असं जनतेला असं वाटते की गेल्या 5 वर्षामध्ये 20 वर्षात जो गावचा काही डेव्हलपमेंट झाला नाही तो येत्या 5 वर्षात झाला. मागच्या 20 वर्षाचा सुद्धा कामाचा ब्लॅकलॉग मी भरून काढला आणि पुढच्या 20 वर्षाचा सुद्धा हा जे कामाचा ब्लॅकलॉग आहे ते हाचग्रस्त भरून काढते असं जनतेला वाटून राहिलं. त्यामुळे जनता माझ्यावर खुश आहे आणि जनता माझ्यावर विश्वास टाकणार आहे. पदाचं आरक्षण जाहीर झालेलं नाही, पण सरपंच पदाचं आरक्षण जर जाहीर झालं आणि ती जागा जर दुसऱ्या प्रवर्गाला मिळाली तर तुम्ही कोण्या पदावर तुम्ही काम करा? गेल्या मार्चमध्ये निवडणुका लागलेल्या होत्या, परंतु कोरोना या आजारानं सगळा महाराष्ट्र नव्हे सगळं जग ग्रस्त झालेलं होतं. त्यामुळे शासनानं तो निवडणुकीचा कार्यक्रम रद्द केला आणि त्यावेळेस जेव्हा हा कार्यक्रम लागला तेव्हा माझ्या गावाचं नव्हे बंद्या महाराष्ट्राचं रोस्टर निघालेलं होतं आणि माझ्या गावामध्ये SC महिला राखीव प्रवर्ग हा एक रोस्टर निघालेलं होतं. जसं रोस्टर निघालं मला माहीत झाले, मी त्या बाईसाठी 500 रुपयाचे पेढे वाटले की हा समाज नेहमी आपल्या मागं असते, आपण का याच्यासाठी मोठेपणा नाही दाखवा. मी 500 रुपयाचे त्या बाईसाठी पेढे वाटले आणि यानंतर सुद्धा कोण्याही महिलेचं रोस्टर निघालं तरी तितक्याच उमेदीनं तितक्याच ताकद त्यांच्यापेक्षा खांदा उंच करून काम करण्यासाठी माझी तयारी आहे. याही वयात माझी तयारी आहे. भाऊ मला सांगा, सरपंच पदावर असताना आपण असे कोणते कामं केलेले आहेत? मी तर सरपंच पदावर असताना माझे सहकारी आणि माझे ग्रामपंचायतचे सहकारी यांच्या माध्यमातून लोकांच्या सहकार्यानुसार जवळपास 4.5 ते 5 कोटी रुपयाचे कामं मी या गावात केलेले आहेत की जे कामं दर्यापूर तालुक्यात 74 ग्रामपंचायतच्या सरपंचांनी सुद्धा केलेली नाहीत. त्याच्यात पारदर्शक किंवा एक पाहण्याला काय नाली खोदली, लाईट लावले हे काही फार मोठे कामं नाहीत. परंतु मी हे सांगू इच्छितो की माझ्या गावात आयुर्वेदिक दवाखाना आहे शासनाचा, त्याची इमारत आता सध्या बांधणं चालू आहे. माननीय सभापती होते तेव्हा आरोग्य विभागाचे बळवंतराव वानखळे साहेब त्यांनी 40 लाख रुपये त्या बांधकामाला दिलेले आहे आणि ते जागा मिळवण्यासाठी मी आणि माझे सहकारी कलेक्टर साहेबाच्या इकडे 3 वर्षे त्या जागेची झुंज घेतली आणि 10 गुंठे जागा ती आम्ही प्राप्त केली आणि त्याच्यावर भव्य दिव्य इमारत इथं बांधणं सध्या चालू आहे. आणि गावात जवळपास विद्युतचे पोल काय, एक राज्य शासना सदस्य आहेत धामणगाव रेल्वेचे अरुणभाऊ अडसर त्यांच्या माध्यमातून विधान परिषदचे डायरेक्टर आहेत. ते बहुतांशी सरपंचाला हे सुद्धा माहीत नाही की विधान परिषदचे डायरेक्टर आणि विधानसभेचे डायरेक्टर हा सुद्धा सरपंचाला अजून माहिती नाही. त्यांच्याजवळून सुद्धा 10 लाख रुपये निधी आणून मी अहिल्याबाई होळकर हा सभागृह गावात 12 महिन्याच्या पूर्वी दर्जेदार बांधलेला आहे. त्यानंतर एक नदीचं काम माझ्याकडे आलेलं आहे, नदी खोलीकरणाचं. आता प्रश्न निर्माण होतं की मी काय नदी खोलीकरणाचं काम घ्यावं. या नदीच्या पुराच्यामुळे माझ्या गावचं 4 वेळ पुनर्वसन झालं की त्याच्यात गोरगरिबाची गावापाची जमीन जाऊन राहिलेली आहे. मी आल्या हा विचार केला की हे गाव उठलं नाही पाहिजे, आपण नदीच वळून टाकायची. त्यासाठी मी त्याचा प्रयत्न लागलो आणि त्या कामावर 50 लाख रुपये मंजूर झालेले आहेत आणि वाढीव प्रस्तावसुद्धा आम्ही त्याच्यात टाकलेला आहे. अजून 20-25 लाख रुपये आम्हाला त्याच्यावर मंजूर होणार आहेत. 50 लाख रुपये मंजूर झालेले आहे आणि ह्या
जी आचारसंहिता आहे समाप्त झाल्यानंतर आमचं नदी खोलीकरणाचं काम निश्चित पूर्ण होणार आहे. माझा सरपंच पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर सुद्धा मी जवळपास 25-30 लाख रुपयाचे कामं आणलेले आहे. पेठीवर जाणारा काँक्रीट रस्ता आहे, कलेक्टर साहेबाजवळ 7.5 लाख रुपये त्याच्यावर आणलेले आहे आणि माननीय बाळासाहेब यांच्याजवळून सुद्धा 5 लाख रुपये त्यांच्यावर आलेले आहेत. परंतु हा सध्या पिरियड आचारसंहिता आहे, त्याच्यामुळे त्या कामाला सध्या ब्रेक मिळाला आहे. प्रश्न हा निर्माण होतो की 4.5 ते 5 कोटी रुपयाचे तुम्ही कामं केली, अशी काय शक्ती आहे तुमच्या मागं? माझ्या मागं जिल्ह्याचे जे काही लीडर आहे, बबलूभाऊ देशमुख नामांकित लीडर आहे, दिल्लीपर्यंत ज्यांचं नाव आहे, सुधाकर भाऊ भातसाखळे आहे, माननीय आमदार साहेब आहेत, माननीय बळवंत हिंगणेकर साहेब आहे, बाळासाहेब आहे, यांची खूप मोठी मेहरबानी आहे की त्यांच्या माध्यमाने आम्ही हा गावाचा विकास करू शकलो. त्याच्यामुळे त्यांचा वरदहस्त आमच्यासाठी राहिलेला आहे आणि पुढे सुद्धा ते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. पुढचे सुद्धा कामं आम्हाला भरपूर कामं करायचं आहे. इथं वृक्षारोपण जवळपास या 5 वर्षात 6,000 वृक्षारोपण आम्ही केलेले आहे, जेणेकरून ज्या वृक्षारोपणाचं कलेक्टर साहेबांनं सुंदर कौतुक केलेलं आहे, त्याच माध्यमातून त्यांनी आम्हाला एक बोनस म्हणून पेठीवर जाणारा रस्तासुद्धा दिलेला आहे. अशा प्रकारचा मला घरकुलाचा प्रश्न आहे. विशेष म्हणजे भ्रष्टाचाराचा प्रश्न निर्माण काही लोकांना केलेला आहे. मी एवढे मोठे घरकुलं गावात दिलेलं आहे, शौचालय गावात दिलेलं आहे. 5 वर्षात मी छाती ठोकपणे सांगतो की कोणीही यावं आणि सांगावं की 5 रुपये सरपंचानं आम्हाला कोण्या कामात मागितले तर त्याची सजा मी भोगायला तयार आहो. उलट पक्षी मीच घरकुलासाठी लोकांना मदत केली आहे, अनेक लोकांना लोखंड घेऊन दिलेलं आहे, मटेरियल पुरवलेलं आहे. तर जर कोणी असं म्हणत असेल त्यांनी आम्ही इथं गाडगेबाबाच्या याच्यावर छाती ठोक इथं कार्यक्रम ठेवा, आम्ही त्याच्या प्रश्नाची उत्तरं इथं देण्यास तयार आहोत. भरपूर कामं अजून मला पुढच्या टर्ममध्ये करायची आहे. त्यासाठीच आम्ही पुन्हा इथं या गावाचा विकास करण्यासाठी घरकुलं आले, शौचालय आहे, गयाठीवर जाणारा पूल आहे, खेकळीवर नाल्यावर पूल बांधायचा, असे मोठमोठे कामं मला मार्गी लावायचे आहे. त्यासाठी पुनश्च आम्ही या कामात उतरलेलो आहोत. आज आपल्यासोबत होते रामहरिभाऊ राऊत यांनी उत्कृष्ट अशा ज्या गावाच्या संदर्भातल्या ज्या समस्या असतील आणि त्यांनी केलेले कामाचं जे हे असेल एक माध्यम, एक आपल्या सह्याद्री माझा न्यूजने आम्ही आपल्या संपूर्ण तालुक्याला आणि पूर्ण जिल्ह्याला एक माध्यम दिला की एक व्यासपीठ दिलेला की खरोखर आपण केलेल्या कामाचा गुणगौरव करायचा हा एक काळ असतो आणि तेच माध्यमाने तेच खुलं व्यासपीठ आम्ही सह्याद्री माझानं तुम्हाला दिलेलं आहे. जुडून राहा. सुरज देशमुखसह महेंद्र खरे, टोंगलाबाद.